तर आपण आतापर्यंत घटनेचा अभ्यास केला. घटनेच्या अभ्यासामध्ये घटनेची वैशिष्ट्ये पाहिली. त्याच्यानंतर प्रिएम्बल म्हणजे काय ते पाहिलं. फंडामेंटल राइट्स आपण अभ्यासले. फंडामेंटल राइट्सच्या बरोबर चौथ्या भागामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व ती पण आपण पाहिली. मार्गदर्शक तत्व आणि त्याच्यानंतर शेवटचा भाग होता तो ड्युटीज म्हणजे अ, नागरिकाची मूलभूत कर्तव्य. 1976 मध्ये त्याचा घटनेमध्ये समावेश करण्यात आला, की तुम्हाला हक्क हवे आहेत, तर तुम्हाला कर्तव्य पण पार पाडावी लागतील, हा सरकारचा दृष्टिकोन होता. आणि 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने याचा घटनेमध्ये समावेश करण्यात आला. इंदिरा गांधी त्यावेळेला पंतप्रधान होत्या. तर घटनेची सगळी वैशिष्ट्ये आपण पाहिली. आता आपण शासन या भागाकडे येणार आहोत. तर शासनाचे प्रमुख 3 भाग, कामाप्रमाणे त्याचं विभाजन केलं जातं. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. तर तिन्ही विभागांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यांच्याविषयीच्या घटनेतल्या तरतुदी पाहायच्या आहेत. त्यांचं कामकाज कसं चालतं ते थोडक्यात पाहायचं आहे. तर आज आपण सुरुवात करणार आहे ती कायदे मंडळापासून. भारताच्या कायदे मंडळाला संसद म्हणतात. कायदे मंडळ ही तसं पाहायला गेलं तर एक जेनरिक टर्म आहे. जेनरिक याचा अर्थ औषधाचं उदाहरण घेऊन तुम्हाला सांगता येईल. क्रोसिन प्रत्येकाला माहिती आहे, कधीतरी तुम्ही वापरलं असेल. तर क्रोसिनमध्ये औषध जे आहे ते पॅरासिटामॉल आहे. मग तेच डोलो नावाची एक गोळी आहे त्याच्यामध्ये पण तेच असतं. त्याचं प्रमाण कमी जास्त असतं. तर पॅरासिटामॉल हे जेनरिक नाव झालं. काही जेनरिक औषधांची दुकानं पण आता निघाली आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्रोसिन किंवा डोलो हे नाव नाही सापडणार. तिथे पॅरासिटामॉल हेच नाव असेल. तर जेनरिक टर्म आणि ब्रँड नेम. तसं जेनरिक टर्म आहे कायदे मंडळ आणि भारतातलं त्याचं ब्रँड नेम म्हणजे संसद. अमेरिकेमध्ये त्याला काँग्रेस म्हणतात. काँग्रेस म्हणजे तिथला पक्ष नाही, तिथल्या कायदे मंडळाला काँग्रेस म्हणतात. आणि काँग्रेसची 2 सभागृह सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. ब्रिटनमध्ये पार्लमेंट हा शब्द आहे. भारतात पण आपण इंग्लिशमध्ये संसदेला पार्लमेंटच म्हणतो. कारण आपण जे व्यवस्था घेतली आहे ती ब्रिटनकडूनच घेतलेली आहे. तर ब्रिटिश पार्लमेंट त्याच्यावरूनच आपलं इंडियन पार्लमेंट उभं राहिलं. पार्लमेंट हे एका फ्रेंच वर्बवरून तयार झालेला तो शब्द आहे. पार्ल, पार्ल म्हणजे फ्रेंचमध्ये बोलणे, टू टॉक. मग लेनिन त्याच्यावरून पार्लमेंट या शब्दाची किंवा संस्थेची टिंगल करायचा, की पार्लमेंट म्हणजे गप्पांचा अड्डा. त्याच्यामुळे वर्षातून रशियन पार्लमेंट केवळ USSRचं पार्लमेंट 2-3 दिवसच असायचं, की गप्पा मारायची काही गरज नाहीये. तुमच्या तुमच्या मतदारसंघात जा आणि काम करा. ही लेनिनची भूमिका होती. तर पार्लमेंट हे ब्रिटनचं आहे. इराणमध्ये त्याला मजलिस म्हणतात आणि जपानमध्ये त्याला डाएट म्हणतात. म्हणजे जगभरातले म्हणजे तुम्ही एक होमवर्क म्हणून हे करू शकता, की वेगवेगळ्या कायदे मंडळांना काय-काय म्हणतात. तर प्रत्येक कायदे मंडळाला त्या-त्या देशामध्ये त्यांच्या परंपरेप्रमाणे, त्यांच्या आवडी नाव दिलेलं आहे. आता हा फोटो तुम्ही पाहिला असेल, टीव्हीवरती बऱ्याच वेळेला दिसतो. इलेक्शन्सच्या वेळेला जास्त दिसतो. संसदेचं हे मोठी बिल्डिंग आहे दिल्लीमधली आणि राज्यसभा, लोकसभा आणि एक सेंट्रल हॉल अशा तिन्ही गोष्टी इथे आहेत. इथेच संसदेची मोठी लायब्ररी पण आहे. जगातल्या सगळ्या पार्लमेंट्स ज्या आहेत, लोकशाही व्यवस्थांच्या विशेषतः, त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मोठ्या लायब्ररीज. अमेरिकेच्या अमेरिकेच्या काँग्रेसची लायब्ररी आहे. तर लायब्ररी ऑफ काँग्रेस कॅटलॉग म्हणजे जगभरातल्या प्रत्येक पब्लिश झालेल्या पुस्तकाची तिथे नोंद होते. त्याची एक कॉपी तिथे मिळते. काही कोटींमध्ये तिथे पुस्तकं आहेत आणि दरवर्षी
साधारणपणे 20 लाख पुस्तकं किंवा रेकॉर्डिंग्स किंवा डिजिटल फॉर्मॅटमध्ये आता तर 20 लाखाच्या आसपास एंट्रीज तिथे नव्याने होत राहतात. म्हणजे लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये स्थान मिळणं म्हणजे ते पुस्तक खूप चांगल्या दर्जाचं आहे. अमेरिकेतल्या तर प्रत्येक पब्लिश झालेल्या पुस्तकाला तिथे रजिस्टर करावंच लागतं. तसं भारतामध्ये कलकत्त्याला लायब्ररी आहे, नॅशनल लायब्ररी. त्याच्यामध्ये भारतातल्या प्रत्येक प्रिंटमध्ये जे काही येतं, त्या प्रत्येक बुकचं रजिस्ट्रेशन तिथे करावं लागतं. तर हे सगळं या बिल्डिंगमध्ये आहे. ब्रिटिशांनी ही बिल्डिंग बांधली. त्याचा थोडासा आतला भाग पण आपण बघूया. एक वरती जे असं सीलिंग वरती लिहिलेलं आहे, त्याचं ट्रान्सलेशन त्याने दिलंय. ते संस्कृतमध्ये आहे. वन मस्ट नॉट एंटर आयदर अन असेंब्ली हॉल. असेंब्ली हॉलमध्ये सहसा कोणी जाऊच नये. म्हणजे असंच ऐऱ्या-गैऱ्याने कोणी जाऊ नये. Or having entered, he must speak there with all the righteousness. जर प्रवेश केला तर त्यांनी तिथे अत्यंत प्रामाणिकपणे खरं आहे तेच बोलावं. For one who does not speak or one who speaks falsely does himself in the equal sin involved. म्हणजे जो असेंब्ली हॉलमध्ये जाऊन बोलत नाही, तोंड उघडत नाही. मध्ये महाराष्ट्र टाइम्सनी एक सर्व्हे केला होता आणि आपल्या लोकसभेतले किंवा आपल्या संसदेतले मौनी बाबा असं त्यांनी एक लेखांचा सिरीजच दिली होती. म्हणजे कोण किती तास बोललं 6 महिन्यामध्ये, गेल्या गेल्या वर्षात, 5 वर्षात, ती सगळी आकडेवारी त्यांनी दिली होती. लोकसभेमध्ये जे काही चर्चा होते त्याचं प्रत्येक वाक्य रेकॉर्ड केलं जातं. फक्त जेव्हा अध्यक्ष सांगतात, की हे रेकॉर्डवर घेऊ नका, तेवढेच गोष्टी घेतल्या जात नाहीत. तर बाकीचं सगळं रेकॉर्ड मिळतं. त्यामुळे कोण किती वेळ बोललं, हे आता सहजपणे आपल्याला कळू शकतं. तर जर तुम्ही तिथे जाऊन बोलत नसाल किंवा चुकीचं काहीतरी बोलत असाल, खोटं बोलत असाल, फसवा-फसवी करत असाल, तर तुम्ही पाप करताय. स्वतःला पापामध्ये ओढून घेताय. पापकर्म करताय असं हे मनूचं वाक्य आहे. मनू हे परंपरागत पद होतं. मनुस्मृती तुम्हाला आठवत असेल आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जाळली होती. त्याचे संदर्भ सगळे आहेत, बरोबर आहे. पण मनु ही एक व्यवस्था होती, कायदा लिहिणारा प्राचीन भारतातली. तर त्यांनी लिहिलेली हे जे काही गोष्टी आहेत, त्या आपल्या संसदेच्या अ, भिंतींवरती कोरलेल्या आहेत. भारतीय संसद हे द्विसभागृही कायदेमंडळ आहे. 2 सभागृह आहेत भारतीय संसदेमध्ये, राज्यसभा आणि लोकसभा. आता या दोन्ही सभागृहांच्या वेबसाईट्स आहेत, त्या अतिशय सुंदर वेबसाईट्स आहेत. आता ही बघा राज्यसभेची वेबसाईट दिसते आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. राज्यसभा म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट्स, राज्यांची सभा. मग आता काउन्सिल ऑफ स्टेट्सचं बॅकग्राऊंड काय आहे? आता हे अर्थात इंग्लिशमध्ये आहे, तसं काही भाग त्याचे हिंदीमध्ये पण अवेलेबल आहेत. इथे तुम्ही गेलात तर हिंदी साईट अवेलेबल आहे. म्हणजे राज्यसभा तेच सगळं एक परिचय. आता इंग्लिशमध्ये वाचणं तुम्हाला कठीण वाटत असेल तर हिंदी वाचून पहा. पण ही साईट जरूर ब्राउज करून पहा. मग राज्यसभा आज काय झालं? एकूण कार्य काय-काय, प्रश्न कोणते घेतले, सगळ्या गोष्टी इथे नोंदवलेल्या आहेत आणि ही साईट अगदी सतत अप टू डेट ठेवली जाते. रोजच्या रोज चेंजेस त्याच्यामध्ये केले जातात. म्हणजे आत्तापर्यंत मी बऱ्याच वेळेला ही साईट बघितली, तर असं मला कुठे दिसलं नाही, की जुनाट इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे. तर राज्यसभेच्या इतिहासापासून आता अगदी हे भारतीय संसद, मंत्री परिषद सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. काही स्मृतिचिन्हांविषयी पण दिलेलं आहे. म्हणजे ही सगळी विकत मिळतात, अशोक स्तंभ वगैरे. तर या सगळ्या गोष्टी एकदा निदान एक क्युरिओसिटी म्हणून, एक इंटरेस्ट म्हणून थोडंसं ब्राउज करून पहा.
तशीच ही दुसरी साईट आहे, ती भारतीय लोकसभेची साईट आहे. ओम बिर्ला हे आता आपले लोकसभेचे स्पीकर आहेत. मराठीमध्ये त्याला अध्यक्ष म्हणतो आपण. आणि यांचं कॅलेंडर दिलेलं आहे. कधी-कधी पर्यंत म्हणजे साधारणपणे 22 तारखेपर्यंत इथे ब्लू लाईनमध्ये दाखवलंय, ब्लू डॉट्समध्ये दाखवलंय. म्हणजे इथे काय येतं ते बघूया आपण. मला वाटतं पुढे सरकत नाहीये. आता इथे बघा तुम्ही फाइंड युअर रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे आता आपण समजा पाटील असं नाव टाकलं महाराष्ट्रामध्ये कॉमन असलेलं, तर एवढे पाटील तुम्हाला दिसतील. 10 तरी दिसतायत. अहमदनगर, जळगाव, सातारा, सांगली, भिवंडी, हिंगोली, नवसारी, जहिराबाद. तर आता एक तेलंगणामध्ये पण पाटील दिसतायत. बाकी सगळे महाराष्ट्रातले आहेत. मी एक जनरल सर्च देऊन बघितला. तुम्ही आणखीनही देऊ शकता. कॉमन जे नावं आहेत किंवा मग तुम्हाला तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी मधल्या माणसाचं पाहिजे असेल, तर ही एवढी मोठी नावं आली. सिंग हे नाव किती जणांच्या मध्ये आहे ते बघा. 17th लोकसभा म्हणजे आता जी लोकसभा आहे आपली ती 17वी लोकसभा आहे. तर हे दोन्ही साइट्स मात्र जरूर पहा. हे जे प्रेझेंटेशन आहे मी ते ग्रुपवर टाकेन, तर तुम्हाला या लिंक्स बघायला मिळतील. आता घटनेमध्ये काय काय तरतुदी आहेत? घटनेच्या 4थ्या भागापर्यंत आपण बघितलंय. पहिल्या भागात एरिया वाईज सगळं आहे. त्याच्यानंतर नागरिकत्वासंबंधी आहे. दुसऱ्या भागामध्ये हेच पुढे आणखीन कंटिन्यू ठेवलेलं आहे. तिसरा भाग मूलभूत हक्कांचा आहे. चौथा मार्गदर्शक तत्वांचा आहे. आणि आता 5वा जो भाग आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार संबंधी माहिती आहे. कलम क्रमांक 52 ते कलम क्रमांक 147. त्याच्यामध्ये अध्याय ट्रान्सलेशन चॅप्टर्सचं ट्रान्सलेशन अध्याय असं त्यांनी केलेलं आहे. तर 52 ते 147 मध्ये केंद्र सरकारविषयी सगळ्या तरतुदी आहेत आणि 4 चॅप्टर्स मध्ये ते विभागलेलं आहे. आता अर्थात 3 कोणते असणार ते स्पष्ट होते. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. तर आपण एक एक बघत जाऊ. आता लोकसभेविषयी आणखीन माहिती. लोकसभेमध्ये एकूण किती सदस्य असू शकतात? म्हणजे सध्याच्या घटनेतल्या तरतुदीप्रमाणे मॅक्झिमम सदस्य असू शकतात 552. 2008 पासून आता 2008 मध्ये काय होतं मी इथे लिंक दिली आहे. जी अंडरलाईन दिसते ती सहसा लिंक आहे. तर 2008 पासून हे एक डॉक्युमेंट आहे वेगळं, की स्टेट वाईज रचना कशी कशी आहे, आकडेवारी इथे सगळी दिलेली आहे. किती कुठल्या राज्यामध्ये आहेत आणि 2008 पासून टोटल 543 लोकसभा सदस्य आहेत. म्हणजे उरलेले 9 ज्या जागा आहेत त्या अजून तयार केलेल्या नाहीये. 2008 मध्ये मतदारसंघाची परत फेररचना सगळी करण्यात आली. ती ठराविक वर्षांनी होते. जेव्हा गरज लागेल, निवडणूक आयोगाला जेव्हा वाटेल किंवा सरकारला जेव्हा वाटेल, त्यावेळेला ती फेररचना केली जाते. फेररचना करण्याची गरज का भासते? तर लोकसंख्या वाढत जाते. आता ठाणे मतदारसंघ होता. तर ठाणे मतदारसंघाचे डिव्हाईड करून 2 मतदारसंघ आता केले. आता त्याचं कारण काय? तर लोकसंख्या एवढी वाढली आहे, की घटना आपली म्हणते, की 7 ते 8 लाखांचा एक मतदारसंघ असावा. ठाण्यामध्ये 27 लाख एवढी लोकसंख्या झालेली होती. त्याच्यामुळे मग त्याचं बायफर्केशन करून 2 मतदारसंघ केले गेले. तर ही रचना बदलत जावी लागते. मग बायफर्केशन केल्यामुळे संख्या वाढली. तर ती आता वाढवता येईल, पण आत्ताच्या घटना दुरुस्तीप्रमाणे किंवा घटनेतल्या तरतुदीप्रमाणे जास्तीत जास्त 552 पर्यंत वाढवता येईल. त्याच्यानंतर वाढवायचं असेल तर परत घटना दुरुस्ती करावी लागेल. आता या 543 पैकी 412 या खुल्या किंवा ओपन जागा आहेत. 84 जागा
शेड्यूल कास्टसाठी, अनुसूचित जातींसाठी रिझर्व्ड आहेत आणि 47 जागा अनुसूचित जमातींसाठी रिझर्व्ड आहे. बेरीज त्याची होते 543. आता ही सध्याची आपण 17वी म्हणतो लोकसभा. याचा अर्थ काय होतो, की आतापर्यंत 17 वेळेला निवडणुका झाल्या. कधी कधी झाल्या ते बघा. पहिली निवडणूक 1951 म्हणजे स्वातंत्र्य मिळालं 47 साली, 15 ऑगस्ट 1947. 26 जानेवारी 1950 ला घटना लागू झाली आणि 1951 पासून निवडणुकांना सुरुवात झाली. तर 51च्या नोव्हेंबर पासून ते 52च्या जानेवारी पर्यंत पहिली निवडणुकीची प्रक्रिया चालू राहिली. त्यामुळे 51-52. दुसरी निवडणूक बरोबर 5 वर्षांनी 57 साली झाली. लोकसभेचा कार्यकाळ सर्वसाधारणपणे 5 वर्षांचा असतो. तो कमी जास्त होऊ शकतो, कारण ते सगळं अनिश्चित आहे. लोकसभेमध्ये सरकारला बहुमत मिळणार की नाही याच्यावरती लोकसभा राहणार का विसर्जित होणार का आणखीन काय होणार ते ठरतं. इमर्जन्सी वगैरे लागू झाली तर मग लोकसभेचा कार्यकाळ वाढवला पण जाऊ शकतो. 6-6 महिन्यांनी सध्याच्या तरतुदीप्रमाणे 2दा वाढवता येतो. तर 1952 मध्ये पहिली निवडणूक झाली. त्याच्यानंतर ती 57 मध्ये व्हायला हवी, ती तशीच झाली आहे. तिसरी निवडणूक 62 मध्ये पुन्हा 5 वर्षांनी बरोबर झाली आहे. चौथी 67 मध्ये झाली. 5व्या निवडणुकीपासून मी आकडे लाल केले आहेत. म्हणजे 4 निवडणुका ओळीने सरळ झाल्या. 71 ची निवडणूक ही त्याला काय म्हणतो आपण मध्यावधी निवडणूक. म्हणजे अवधी पूर्ण होण्याच्या आधी जो काही 5 वर्षाचा कालावधी आहे, तो पूर्ण होण्याच्या आधीच झालेली निवडणूक. त्याच्यामुळे त्याला मध्यावधी निवडणूक, मिड टर्म पोल्स असं म्हणतात. टर्मच्या मध्येच घेतलेली निवडणूक. मग इंदिरा गांधी त्यावेळेला पंतप्रधान होत्या आणि त्यांना खूप अस्थिरता जाणवत होती आणि त्यांना असं वाटत होतं, की आपण परत एकदा निवडणूक घ्यावी आणि बहुमत आपलं सिद्ध करावं. म्हणजे मग कोणावर अवलंबून नाही राहावं लागणार. म्हणजे पक्षांतर्गत त्यांचे जे काही वादविवाद होते, त्यातून त्यांनी निवडणूक लवकर घोषित केली. 71 नंतर व्हायला हव्यात 76 मध्ये निवडणुका. पण 75 सालीच 26 जून 1975 भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली. ती 2 वर्ष टिकली. त्याच्यामुळे आणीबाणी संपल्यानंतर 77 साली पुढची निवडणूक झाली. इंदिरा गांधींचा त्याच्यात पराभव झाला. काँग्रेस पक्षाचा त्याच्यामध्ये पराभव झाला. जनता पक्षाचं सरकार म्हणजे काँग्रेस सोडून बाकीचे सगळे पक्ष एकत्र आले. बहुतेक सगळे एकत्र आले. वेगवेगळ्या छटांचे उजव्यांपासून डाव्यांपर्यंत सगळे. आणि मग त्यांनी मोरारजीभाई देसाईंच्या नेतृत्वाखाली सरकार बनवलं. ते साधारणपणे 3 वर्षच टिकलं. 77 ते 80. आता त्याचाही एकदा एक आढावा आपण घेऊ पुढच्या तासाला, की कोणतं सरकार आलं, कोणतं सरकार गेलं, कशामुळे गेलं. त्या सगळ्या गोष्टींचा डिटेल आढावा घेऊ. आता फक्त एक ओव्हरव्ह्यू आपण घेऊया. तर 80 मध्ये पुन्हा मध्यावधी निवडणुका झाल्या. इथे पुन्हा काँग्रेस विजयी झाली. इंदिरा गांधी पुन्हा सत्तेमध्ये आल्या. 80 ते 84 ते सत्तेमध्ये होत्या. 31 ऑक्टोबर 1984 ला त्यांची हत्या झाली. म्हणजे पदावर असतानाच त्यांच्याच घरामध्ये, त्यांच्याच ऑफिसच्या जवळ, त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी त्यांची हत्या केली. आता ती का केली त्याचा एक परत वेगळा इतिहास आहे. तो पुढच्या सेमिस्टरमध्ये आपल्याला बघायचा आहे. टेररिझम, दहशतवाद, पंजाबमधला शिखांचा दहशतवाद. मग तो दहशतवाद मोडून काढण्यासाठी पंजाबमध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये लष्करी कारवाई झाली. मग त्याच्यामध्ये सुवर्ण मंदिरातले काही भाग उद्ध्वस्त झाले. शिखांच्या भावनांना धक्का पोचला आणि मग त्याचा सूड म्हणून जे 2 शीख सुरक्षा रक्षक होते, त्यांनी त्यांच्यावरती गोळीबार करून त्यांना मारलं. तर 31 ऑक्टोबर 84 ला त्यांची हत्या झाली.
डिसेंबरमध्ये पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या. राजीव गांधी पंतप्रधान झाले. 89चा परत आकडा मी ब्लॅक मध्ये टाकलाय, कारण त्या रेग्युलर निवडणुका झाल्या. परंतु 89 मध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि मग 89 पासून ते 99 सालापर्यंत भारतीय संसदेचा किंवा भारतीय राजकारणातला सुद्धा सगळ्यात अस्थिर काळ म्हणता येईल. तर 91 ह्या निवडणुका सुद्धा अचानकपणे झालेल्या आहेत. कारण मध्ये व्ही-पी सिंगांचं सरकार आलं, त्याच्यावर अविश्वास ठराव आला. मग मंडल आयोग नावाचं प्रकरण आलं मध्ये. आठवतंय का बघा तुम्हाला? मंडल आयोग शोधून पहा, म्हणजे किती घडामोडी घडल्या ते कळतील या मंडल आयोगाच्या अहवालासाठी. ओबीसींना राखीव जागा देणारा हा आयोग, मंडल आयोग. तर 89 मध्ये 90 मध्ये व्ही-पी सिंगांचं सरकार कोसळलं. मग परत चंद्रशेखरांचं सरकार आलं. त्याला काँग्रेसने पाठिंबा दिला आणि मग तो अचानक काढून घेतला. मग निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुका होण्याच्या आधी राजीव गांधींची हत्या पण झाली. त्याचा निवडणुकांवर परिणाम झाला. थोड्या त्या पुढे ढकलल्या गेल्या. पण मग परत काँग्रेसला कसंबसं आपलं बहुमत टिकवता आलं, विजय प्राप्त करता आला. काही पक्षांची मदत त्यांना घ्यावी लागली बहुमतासाठी. पण नरसिंह रावांचं सरकार आलं आणि ते 96 पर्यंत टिकलं. मग त्याच्यानंतर पुढे पुन्हा कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही. मग वाजपेयींचं सरकार, देवेगौडांचं सरकार, मग इंदर कुमार गुजरालचं सरकार आणि मग शेवटी पुन्हा निवडणुका. असं 96, 98, 99 असं चालत राहिलं. त्याच दरम्यान कारगिलचं युद्ध पण झालं. बराच अस्थिर काळ होता. तर याचं सविस्तर वर्णन आपण पुढे पंतप्रधानांची एक लिस्ट पाहणार, त्याच्यामध्ये पण बघणारच आहोत. मला वाटतं आधी सुद्धा मी हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. 99 नंतर मात्र परत हळू आपण स्थिरतेकडे यायला लागलो. 99 ते 2004 हे बीजेपीचं गव्हर्नमेंट पूर्ण 5 वर्ष करू शकलं. वाजपेयींचं सरकार होतं. मग 2004 मध्ये बीजेपीचा पुन्हा पराभव झाला. इंडिया शायनिंग नावाचा त्यांचा एक मोठा कार्यक्रम होता आणि असं म्हणतात की त्या जाहिरातीमध्ये ते वास्तवापासून थोडे लांब गेले आणि मग त्यांचा तिथे पराभव झाला. मग काँग्रेसचा विजय. मग 2004-9 ह्या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसच सत्तेमध्ये राहिली. मनमोहन सिंगांचं सरकार होतं. मनमोहन सिंग पार्ट 1 आणि पार्ट 2. 2014 मध्ये अनपेक्षितरित्या, म्हणजे कोणालाच त्याची अपेक्षा नव्हती, एक मिश्र असं सरकार येईल आणि मग कोणी कोणाशी अलायन्स करायचा याचीच चर्चा सगळीकडे होती. पण अनपेक्षितरित्या पुन्हा तिथे भाजपला बहुमत मिळालं आणि 2019 मध्ये तर ते अगदी स्पष्ट बहुमत मिळालं. म्हणजे त्यांना कोणाची मदत घेण्याची पण फारशी गरज राहिली नाही. तर सध्या 2019 मध्ये निवडून आलेलं सरकार आणि 2019 मध्ये निवडून आलेली लोकसभा ही 17वी लोकसभा आहे. तिथे आता आहेत त्या 539 जागा आहेत. 539 जागा, कारण 4 जागा रिक्त आहेत. आता त्या सुद्धा इथे दिलेलं आहे की 4 जागा रिक्त कोणत्या आहेत. तर बेळगाव कर्नाटक मधलं, त्याला बेळगावी असं ते म्हणतात, आता कन्नड नाव दिले. कन्याकुमारी तामिळनाडू मधलं, तिरुपती आंध्र प्रदेश मधला, हा शेड्यूल कास्ट साठी रिझर्वड असा मतदारसंघ आहे म्हणून SC लिहिले तिथे, आणि वाल्मिकी नगर बिहार मधलं. ते हे 4 जे कॅन्डिडेट्स आहेत ते चारही निवडणुकीच्या नंतर वारलेले आहेत आणि ते आत्ता अलीकडे झालंय. त्याच्यामुळे मग आता कोरोनामुळे निवडणुका वगैरे होणं शक्य नाहीये. तर ते 4 सीट्स आहेत सध्या व्हेकंट आहेत. त्यामुळे सध्या लोकसभेमध्ये खासदार आहेत ते 539च आहेत. आतापर्यंत आपण जे काही वर्णन पाहिलं त्याच्यामध्ये 8 निवडणुका या मध्यावधी निवडणुका आहेत. 71, 77, 80, 84, 91, 96, 98 आणि 99. म्हणजे टर्म संपण्याच्या आधी झालेल्या निवडणुका. मग बाकीच्या 9 निवडणुका ज्या योग्य वेळेवरती झालेल्या दिसतात.
2004 पासून किंवा 99 पासून साधारणपणे एक विशिष्ट क्रम लागलेला दिसतो. बऱ्यापैकी स्थिरता आलेली दिसते. 1991 पर्यंत भारतामध्ये एकपक्ष प्रभुत्व पद्धती होती. आता हे जाता जाता थोडंसं एक्स्ट्रा सांगतोय मी तुम्हाला. एकपक्ष प्रभुत्व पद्धती याचा अर्थ काँग्रेस पक्षालाच मॅक्झिमम जागा मिळायच्या आणि बाकीच्यांना थोड्या थोड्या जागा मिळायच्या. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं प्रभुत्व होतं. त्यानंतर मात्र हळूहळू बहुपक्ष पद्धतीकडे वाटचालीला सुरुवात झाली. काँग्रेसच्या जागा कमी झाल्या. मग त्यांना अलायन्सेस करावे लागले. 99 मध्ये किंवा 96, 98, 2004, 9, 14 सगळे अलायन्स गव्हर्नमेंट्स होते. म्हणजे युती सरकार किंवा आघाडी सरकार होती ही सगळी. 2014 पासून परत एक वेगळी व्यवस्था आकाराला यायला लागली आहे. म्हणजे बीजेपीचं वर्चस्व वाढताना दिसतं. 2019च्या निवडणुकांमध्ये ते आणखीन थोडंसं ताकद त्यांची वाढलेली दिसते आहे. त्याचे पण ग्राफ्स आपण नंतर पुढे बघूया. तर आता जसं काँग्रेसची अवस्था होती ती आता मला वाटतं बीजेपीची होताना दिसते आहे. की मॅक्झिमम जागा बीजेपीकडे आणि मग बाकीच्यांना थोड्या थोड्या जागा. ते सगळे एकत्र आले तरी बीजेपीच्या पेक्षा जास्त जागा होऊ शकत नाहीत. अशी अवस्था आता म्हणजे जशी आधी काँग्रेसची होती तशी बीजेपीची होताना दिसते. आता इथे तुम्ही बघा या वेगवेगळ्या लिंक्स मी दिले आहेत, पण त्याच्या आधी आणखीन 2 पॉइंट्स इथे राहतात. लोकसभा हे प्रथम सभागृह आहे. राज्यसभा आणि लोकसभा याच्यामधलं प्रथम लोकसभा. कारण का? तर तिथे लोकांनी प्रत्यक्षात निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. म्हणून ते प्रथम. राज्यसभेमध्ये अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेले प्रतिनिधी असतात म्हणून ते द्वितीय. परंतु लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हणतात. कनिष्ठ याचं कारण लोकसभेमध्ये वयाची अट 25 आहे. किमान 25 पूर्ण लागतात आणि राज्यसभेमध्ये किमान 30 लागतात. आता राज्यसभेमध्ये विधानसभांमधून पाठवलेले प्रतिनिधी असतात. म्हणजे ते साहजिकच 50च्या सगळे पुढचेच असतात. ते 30 वयाला स्वतः राज्यसभेत कोणी जाऊ शकत नाही. म्हणजे 50च्या पुढचेच तिकडे असतात. म्हणजे ज्येष्ठांचं ते सभागृह आहे म्हणून त्याला वरिष्ठ सभागृह असं म्हणतात. म्हणजे एकतर वयाची अटच बेसिकली जास्त आहे आणि प्रत्यक्षात प्रॅक्टिकली जर तुम्ही विचार केला तर तिथे सहभागी होणारे हे सगळे ज्येष्ठच असतात. त्यामुळे त्याला वरिष्ठ सभागृह म्हणतात. तर लोकसभेला कनिष्ठ सभागृह. आता खासदारांचा कार्यकाळ सर्वसाधारणपणे 5 वर्ष असतो. पण एकूण तो अनिश्चित असतो. आता 96 साली पहिल्यांदा जे काही गव्हर्नमेंट स्थापन करायचा प्रयत्न केला ते 13 दिवसांचं गव्हर्नमेंट होतं. मग लोकसभा बरखास्त झाली नाही. पण 98, 99 याच्यामध्ये लगेच लागोपाठ निवडणुका होत गेल्या. म्हणजे कार्यकाळ 5 वर्ष पूर्ण नाही करता आला. आपण बघितलं की 9 वेळेला कार्यकाळ पूर्ण नाही झाला किंवा तो एका वेळेला एक्सटेंड पण झालेला आहे. त्यामुळे कार्यकाळ सर्वसाधारणपणे 5 वर्ष असतो. कोणत्याही क्षणी लोकसभा बरखास्त होऊ शकते किंवा आणीबाणीच्या काळामध्ये त्याचा कार्यकाळ वाढू पण शकतो. किमान 25 वर्ष वय भारतीय नागरिक आणि इतर ज्या काही लोकसभेच्या अटी असतात त्या पूर्ण कराव्या लागतात. एवढं इथे अपेक्षित आहे. आता पुन्हा आत्ताच्या सदस्यांची यादी आपल्याला बघायची आहे. 526 राज्यांमधले सदस्य आहेत आणि 13 युनियन टेरिटरी मधले सदस्य आहेत. आता इथे ग्राफ तुम्हाला दिसतोय. 56% सदस्य हे बीजेपीचे आहेत. त्याच्या खालोखाल इंडियन नॅशनल काँग्रेसचे 9%, 9.46 आणि मग उरलेल्या पक्षांमध्ये उरलेले सगळे विभागले गेलेले आहेत. तर बीजेपी निम्म्यापेक्षा जास्त आहे म्हणून मगाशी मी जे काय म्हटलं की सगळे एकत्र आले तरी पण बीजेपी इतकी संख्या होऊ शकत नाही. याला म्हणतात स्पष्ट बहुमत. तर बीजेपीला सध्या स्पष्ट बहुमत आहे हे दिसतं. आता आणखीन थोडं जर पाहिलं तर तुम्हाला आकडा क्लिअर कट मिळेल. पार्टी वाईज
लिस्ट ऑफ ऑल मेंबर्स. 17व्या लोकसभेमध्ये पार्टीप्रमाणे असलेले सदस्य 539 सदस्य आहेत, मी मगाशी जे म्हटलं ते, आणि 4 वेकंट सीट्स आहेत. ते का ते मी दाखवलं तुम्हाला. त्यापैकी 302 हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, काँग्रेसचे 51, DMKचे 24, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी वेस्ट बेंगॉल 22, त्याच्यानंतर YSR काँग्रेस ही आंध्र मधली 21 आहेत. मग शिवसेनेचे 18, जनता दलाचे 15, बिजू जनता दल ओरिसा मधलं, हे जे जनता दल आहे ते बिहार मधलं आहे, हे जनता दल आहे ते ओरिसा मधलं बिजू जनता दल. बहुजन समाज पक्षाला 10, तेलंगणा राष्ट्र समितीला 9, लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवान जे त्याचे नेते होते, ते आता वारले, ते राज्यसभेचे सदस्य होते. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीला 5 आहेत, आणि मग सहसा कम्युनिस्ट ही एकच नॅशनल पार्टी राहते, आणि बाकीचे मग रिजनल पार्टीज आहेत. हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट आहे, शिरोमणी अकाली दल, आम आदमी पार्टी, आणि बहुतेकांना एक एक आहेत. म्हणजे एकूण 37 पक्ष लोकसभेमध्ये आपल्या सध्या आहेत. 539 सदस्य आहेत. आता कोणी कोणी राजीनामा दिला, कोणाचा मृत्यू झाला. उदयनराजे भोसले साताऱ्याचे सदस्य, त्यांनी 14/9/2019 ला राजीनामा दिला. तुम्हाला ते बॅकग्राऊंड माहिती आहे. ते काँग्रेसमधून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले आणि त्यांनी पक्षाचा त्या पदाचा राजीनामा दिला. पुन्हा निवडणूक लढवली, पण पुढच्या निवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील, मला असं वाटतं, ते तिकडे निवडून आले राष्ट्रवादीचे. पण त्यांनी राजीनामा दिला अशी नोंद आहे. आणि हे बाकीचे जे आहेत ते 5 त्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी हे 4 आपण मगाशी बघितले, बेळगाव, तिरुपती, कन्याकुमारी आणि वाल्मिकी. आणि हे जे समस्तीपूर आहे ते 2019 मध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे त्या निवडणुका झालेल्या आहेत. तर हे बाकीचे जे निवडणुका आहेत ते सगळ्या जे मृत्यू झालेत हे साधारणपणे फेब्रुवारी पासूनचे आहेत, आणि त्यामुळे हा सगळा लॉकडाऊनचा पिरियड आहे, त्याच्यामुळे ते इलेक्शन्स घेणं अशक्यच आहे. त्यामुळे या 4 सीट्स वेकंट असलेल्या तुम्हाला दिसतील. रिक्त जागा बघितल्या. आता अनालिसिस बघा कसं आहे ते. पहिल्यांदा निवडून आलेले सदस्य, तर 264 सदस्य हे 17व्या लोकसभेमध्ये पहिल्यांदा निवडून आलेले आहे. म्हणजे साधारणपणे 50% किंवा 50च्या थोडंसं वर हे नवीन सदस्य आहेत. तर ही एक चांगली गोष्ट आहे, हे एक चांगलं लक्षण आहे की तरुणांना त्याच्यामध्ये सहभाग त्यांचा वाढलेला दिसतो किंवा नव्या नेत्यांचा सहभाग वाढलेला दिसतो. आता ही स्टॅटिस्टिकल अनालिसिस पण त्यांनी केलेलं आहे. पार्टी वाईज रिप्रेझेंटेशन हे मगाशी आपण बघितलं, बीजेपी, काँग्रेस आणि बाकीचे सगळे. त्याच्यानंतर स्टेट वाईज रिप्रेझेंटेशन, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की युपीचा जो शेअर आहे तो मोठा आहे, कारण युपीची संख्या जास्त आहे, आकारमान जास्त आहे, लोकसंख्या आणि आकारमान जास्त असल्यामुळे 80 सदस्य हे तिथून आलेले आहेत. त्याच्या खालोखाल महाराष्ट्राचा नंबर तुम्हाला दिसतोय 48. मध्ये बिहारचा होता, परंतु बिहारचं विभाजन झाल्यामुळे ती संख्या त्यांची कमी झालेली आहे. तर बिहारची आता 39 झालेली दिसते. तर हे तुम्ही आणखीन विस्ताराने बघू शकता. प्रोफेशन वाईज तुम्ही बघा, ऍग्रिकल्चरिस्ट म्हणजे शेतकरी सगळ्यात जास्त असलेले तुम्हाला दिसतील. त्याच्या खालोखाल बिझनेस पर्सन, त्याच्या खालोखाल सोशल वर्कर म्हणून स्वतःला रजिस्टर करणारे, आणि ऍडव्होकेट्स आहेत, आणि बाकीचे वेगवेगळे प्रोफेशन्स आहेत. तर याची डिटेल लिस्ट पण आहे पुढच्या काही पेजेसमध्ये, ती पण पहा. जेंडर वाईज बघा की फिमेल 14%, 14.47, आणि मेल 85.53, म्हणजे 461 मेल आहेत आणि 78 फिमेल आहेत. तर सर्व दृष्टीने अनालिसिस केलेलं आहे आणि त्याचं उपयोगी असं
इन्फॉर्मेशन साईटवरती दाखवलेली दिसते. ह्याच्यात तुम्हाला पार्टी वाईज पण बघता येईल. पार्टी वाईज पुन्हा आकडेवारी निशी स्वतः स्वतंत्रपणे दिलेलं दिसतं. पहिल्यांदा निवडून आलेले ते पण तुम्ही पार्टी वाईज पहा. हा आकडा मला मुद्दाम दाखवायचा होता तुम्हाला की 132 हे त्यातले 264 पैकी 132 म्हणजे 50% मधले पुन्हा 50% हे बीजेपीचे आहेत. म्हणजे बीजेपीच्या यशाचं जर तुम्ही अनालिसिस करायला गेलात तर हा आकडा महत्वाचा ठरतो की नवीन कॅन्डिडेट्सना किंवा नव्या लोकांना संधी सगळ्यात जास्त त्यांनी दिलेली दिसते. त्यामुळे त्यांच्याकडे संख्या वाढली हे एक कारण असू शकतं. बाकी अनेक कारणं असतील. तर आणखीन 2-3 स्लाइड्स राहिलेल्या आहेत, पण त्या आपण आता पुढच्या तासाला बघूया. आपला वेळ ऑलरेडी पूर्ण झालाय. मला वाटतं संपेल. हे 2-3 स्लाइड्स पूर्ण करूया. थोडासा वेळ तुम्हाला आहे अजून पुढे. तर वर्षातून लोकसभेची किमान 3 अधिवेशनं होतात. एक अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं ते साधारणपणे फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान होतं. ते सगळ्यात मोठं असतं. ते कधी-कधी मे पर्यंत पण चालतं. पावसाळी अधिवेशन साधारणपणे जुलै-ऑगस्टमध्ये किंवा जूनच्या शेवटी सुरुवात होते त्याची आणि हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होतं. किमान 2 तरी व्हायला हवी आहेत आणि 2 अधिवेशनांच्या दरम्यान 6 महिन्यांच्या पेक्षा जास्त अंतर असता कामा नये. असा नियम आहे घटनेच्या तरतुदीप्रमाणे. तर पहिल्या 2 दशकामध्ये संसदेची अधिवेशनं वर्षभरात साधारण 120 दिवस चालली. पण नंतर मात्र ते दिवस कमी-कमी होत गेले. आपण बघतो की संसदेमध्ये गोंधळ कसा चाललेला आहे. आदळआपट, आरडाओरडा, फेकाफेकी किंवा अधिवेशन सभा सोडून जाणं, हाकलून देणं, सदस्यत्व रद्द होणं, मारामारी, एकमेकांचं रक्त निघे तोपर्यंत मारामारी, हे सगळ्या गोष्टी चालतात. संसदेत चालतात, राज्यांच्या विधिमंडळामध्ये चालतात. तर हे सगळं होत असल्यामुळे आता चर्चा कमी, हाणामारी जास्त. 57 दिवसांवरती ही व्यवस्था आलेली दिसते आहे सध्या. ही जी एक साईट आहे PRS इंडिया याच्यावरती तुम्हाला बरीच माहिती मिळेल. तुम्ही पुढे लॉ वगैरे करणार असाल तर त्या दृष्टीने सुद्धा ही साईट खूप चांगली आहे. सगळे बिल्स आणि ऍक्ट्स, बजेट्स, पॉलिसी बऱ्याच गोष्टी याच्यावरती आहेत. तर पार्लमेंट टुडे आता सध्या पार्लमेंट किंवा लोकसभा आता कामकाज संपलेलं आहे. त्याच्यामुळे ॲडजर्न सायने डाई असं म्हणतात तिथे. कुठलंच कामकाज सध्या चालू नाहीये. जर असेल तर इथे सगळे डिटेल्स दिलेले असतात. तर ते जरूर ही साईट पण पहा. लोकसभेचे पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे सदस्यांमधूनच निवडतात. अगदी सुरुवातीला जेव्हा पहिली निवडणूक झाल्यानंतर पहिली ज्या वेळेला बैठक असते, त्यावेळेला जो ज्येष्ठ सदस्य असतो तो अध्यक्ष बनतो आणि मग त्याच्या अध्यक्षतेखाली निवडणुका घेतल्या जातात. सहसा सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष असेल तर विरोधी पक्षाचा उपाध्यक्ष असतो. ही परंपरा आहे आणि ती आजपर्यंत साधारणपणे पाळली गेलेली आहे. त्याच्यात सुद्धा काही गमती-जमती आहेत, त्याची चर्चा आपण पुढच्या तासाला करूया. लोकसभेमध्ये समित्या असतात. लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती याचाही सविस्तर चर्चा याची आपल्याला करायची आहे. आणि लोकसभेचं दिवसभराचं कामकाज तर ते कामकाज कसं चालतं आणि त्याच्यामध्ये काय-काय असतं? तर प्रश्नोत्तरांचा तास असतो 11 ते 12, 12 ते 1 साधारणपणे शून्य प्रहर आणि दुपारी 2 नंतर म्हणजे 1 ते 2 चा लंच अवर आणि 2 नंतर मग अध्यक्ष सांगतील तिथपर्यंत किंवा सदस्यांची इच्छा असेल तिथपर्यंत वैधानिक कामकाज चालतं. कधी-कधी बजेटच्या वेळेला दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत ही सभा चाललेली आहे. मग हे कामकाज त्याचं वेळापत्रक कोण बनवतं? तर ते लोकसभेचं सचिवालय आहे, ते बनवतं. तर आजचं लेक्चर आपण इथे थांबवू
आणि उरलेला भाग जो आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघूया.